श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा संकटामध्ये सापडलेल्या त्या गजेंद्राने भगवंताचा धावा केला. आणि भगवंताचा ज्यांनी धावा केला, जो भगवंताला शरण गेला, संत कवी दासगणू महाराज म्हणतात, श्रोते हो गजानन विजयामध्ये, की जो जो आला शरण पदा तुझ्या किरे आनंद कंदा. हे भगवंता, तुझ्या पदाला जो कुणी शरण आला, दैन्य दुःख आपदा त्याच्या त्वा हरिल्यास. भगवंतांनी त्याच्या दैन्य दुःख आपदा हरण केल्या म्हणून तर त्याला हरी म्हणतात. गजेंद्राने भगवंताला आवाज दिला. भगवंताच्या दिशेने ते कमळाचं फूल फेकलं. ते फूल आणि त्याची भक्ती या बळावर भगवंतांनी त्या मगरापासून त्याची सुटका केली. भगवंतांनी आपल्या हक्केसाठी धावून यायचं तर आपल्यालाही त्याला काहीतरी द्यावं लागेल. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी पार्थाला सांगितले, पार्था पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. भक्तियुक्त अंतःकरणाने मला फार काही अपेक्षा नाही. फक्त पान, फळ, फूल आणि पाणी एवढं जरी दिलं तरी मी माझ्या भक्तांवरती संतुष्ट होतो. ते द्यायचं आहे, द्यावं लागणार आहे. पान, फळ, फूल आणि पाणी भगवंताला अर्पण करावं लागणार आहे. आणि हे अर्पण करायला वेळ किती लागणार आहे मंडळी? अगदी घड्याळीच्या काठ्याप्रमाणे 1 मिनिटसुद्धा लागणार नाही. फक्त भक्तियुक्त अंतःकरण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे त्यांनी घेतलं तेव्हाच कृपा केली. मोरोपंतांनी एका आर्येमध्ये सुंदर लिहून ठेवलंय. ते म्हणतायत, पत्रे द्रौपदी सतीला. पत्र त्यांनी घेतलं द्रौपदी सतीकडून. पुष्पे तो पावलास त्या करीला. करी म्हणजे हत्ती. फुलानी गजेंद्र हत्तीला प्रसन्न झाला. भिल्लीनी फळे. शबरीकडून फळ घेतलं. तो याने बलीने प्रभू ठेविला सचा करीला. बलीने पळीभर पाणी संकल्पाचं दिलं आणि भगवंताला चाकरीला ठेवलं. पण घेतलं मात्र. तो घेतल्याशिवाय काही देत नाही. आणि नामदेव राय सुद्धा म्हणतात की, देवा तू कसा आहेस? घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. देवा तू घेतल्याशिवाय काही देत नाही, द्यावं लागेल. त्या करीने, त्या हत्तीने एक फूल दिलं आणि भगवंत प्रसन्न झाला. तो प्रसन्न झाला, इतका प्रसन्न झाला की असं म्हणतात की ज्या वेळेला या हत्तीने भगवंताला आवाज दिला आणि भगवंत त्यांनी फेकलेलं फूल भगवंत घेण्यासाठी तिथून निघाले, तर ते जेव्हा निघाले तेव्हा लक्ष्मीने विचारलं, आपण कुठे चालला? शास्त्रकारांनी फार सुंदर वर्णन केलं मंडळी, की लक्ष्मीने विचारलं, देवा आपण चाललात कुठे? लक्ष्मीला बघून भगवंत म्हणाले, लक्ष्मी हे बाकीचं सगळं सोडून दिलं व्याकरण. आणि भगवंत म्हणाले, हत्तीकडे चाललो. पण शास्त्रकारांनी त्याच्यातही सांगितलं की ह कहत कमलावराते ती कहत गजराज. हत्ती या शब्दाच्या उच्चारामध्ये तो ह म्हणताना लक्ष्मीजवळ होता आणि ती म्हणताना तो गजेंद्राजवळ येऊन पोहोचला. एवढ्या तातडीने भगवंत येतो, पण फक्त आपल्याला अंतःकरणापासून त्याला बोलवावं लागेल. तो येईल आणि तो येईल जेव्हा, तेव्हा आनंद, भगवंताची कृपा, काय काय नाही मिळणार हो. जे आपल्याला अपेक्षित आहे ते सगळं मिळेल. पण त्यासाठी आपल्याला त्याला भक्तियुक्त अंतःकरणाने आवाज द्यावा लागेल. गजेंद्राने तो आवाज दिला म्हणून गजेंद्राच्या हाकेसाठी भगवंत त्या ठिकाणी गरुडावर बसून आले. शुकाचार्य म्हणतात, राजा एका क्षणामध्ये त्या मगराचा उद्धारही केला, गजेंद्राला सोडवलं. त्यावेळेला
तदा देवर्षि गंधर्वा ब्रह्मेशान पुरोगमाः मुमुचुः कुसुमासारं शंस्तन्तः कर्म तद्धरे. त्यावेळेला ब्रह्मदेव, शंकर, देव, ऋषी, गंधर्व श्रीहरी भगवंताच्या या कर्माची प्रशंसा करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. स्वर्गामध्ये दुधुंबी वाजू लागल्या, गंधर्व नाचू लागले, ऋषी, चारण आणि सिद्धगण भगवान पुरुषोत्तमांची स्तुती करू लागले. इकडे तो मगर ताबडतोब अतिशय आश्चर्यकारक अशा दिव्य शरीराने संपन्न होऊन मगराच्या रूपातून बाहेर पडला. हा मगर राजा पूर्वी हुहू नावाचा एक श्रेष्ठ गंधर्व होता. देवांच्या शापाने त्याला ही गती प्राप्त झाली होती. आता भगवंताच्या कृपेने तो मुक्त झाला. अविनाशी कीर्तीने संपन्न आणि ज्यांच्या गुणांचे आणि लीलांचे गायन करणे योग्य आहे अशा सर्वेश्वर भगवंताच्या चरणांवर डोकं टेकवून त्यांनी नमस्कार केला आणि तो भगवंताच्या सुयशाचं गायन करायला लागला. भगवंताच्या कृपेने त्याचं सर्व पाप नष्ट झालं. त्याने भगवंतांना प्रदक्षिणा घालून त्यांच्या चरणांवर नमस्कार केला आणि सर्वजण पाहत असतानाच तो आपल्या लोकामध्ये निघून गेला. भगवंताच्या स्पर्श झाल्याने गजेंद्रो भगवत स्पर्शाद विमुक्तो ज्ञानबंधनात प्राप्तो भगवतो रूपम पीतवासाश्चतुर्भुजः. स्पर्श भगवंताचा झाला. गजेंद्र सुद्धा अज्ञानाच्या बंधनातून मुक्त झाला. त्याला भगवंताचेच रूप प्राप्त झाले. तो पीतांबरधारी आणि चतुर्भुज झाला. राजा हा गजेंद्र सुद्धा सवै पूर्वमभूद राजा पांड्यो द्रविड सत्तमः इंद्रद्युम्न इति ख्यातो विष्णुव्रतपरायणः. पूर्वजन्मामध्ये गजेंद्र हा द्रविड देशाचा पांड्यवंशी राजा होता. त्याचं नाव होतं इंद्रद्युम्न. तो भगवंताचा एक श्रेष्ठ उपासक होता. राजा स एकदाराधनकाल आत्मवान गृहीत मौनव्रत ईश्वरन हरिम. राजा इंद्रद्युम्न एकदा मलय पर्वतावरील आश्रमात राहत होता. त्याने जटा वाढवून तपस्व्याचा वेश धारण केला होता. एके दिवशी स्नानानंतर पूजेच्या वेळी तो मौन व्रत धारण करून एकाग्र मनाने सर्व शक्तिमान भगवंताची आराधना करीत होता. दैवयोगाने त्याच वेळेला कीर्तिमान अगत्स्य मुनी आपल्या शिष्यमंडळींसह तिथे येऊन पोहोचले. आपले आदरातिथ्य न करता एकांतात गप्प बसून राहिलेल्या त्याला पाहून ऋषी संतापले. त्याची ती अवस्था पाहून तस्मा इमं शापमदाद साधू रयन दुरात्मा कृतबुद्धिरद्य विप्रावमंता विशतांतमोंधम यथा गजस्तब्धमती स एव. राजाला पाहून त्यांनी शाप दिला. हा नीच, दुष्ट, असभ्य असून समोर आलेल्या महात्म्यांचा आदर करू शकत नाही, अवमान करतो. हा हत्तीप्रमाणे जड बुद्धी आहे, म्हणून याला तीच अज्ञानी हत्तीची योनी प्राप्त हो. शाप दिला. शुकाचार्य म्हणतात, एवं शप्त्वागतो गस्त्यो भगवान नृपसानुगः. परीक्षिता, भगवान अगस्त्य ऋषी याप्रमाणे शाप देऊन आपल्या शिष्यांसह तिथून निघून गेले. हे आपले प्रारब्ध होते असे इंद्रद्युम्नाने मानले आणि ते मानून स्वतःचे विस्मरण घडवणारी हत्तीची योनी त्याला प्राप्त झाली. परंतु भगवंताच्या आराधनेच्या प्रभावाने हत्ती होऊन सुद्धा त्याला भगवंताची स्मृती कायम राहिली. अशा रीतीने भगवान श्रीहरींनी गजेंद्राचा उद्धार करून त्याला आपलं पार्षद बनवलं. गंधर्व, सिद्ध, देवता त्याच्या या लीलेचे गायन करू लागले. नंतर पार्षदरूप गजेंद्राला बरोबर घेऊन भगवंत आपल्या अलौकिक वैकुंठ धामाकडे गेले. हे कुरुश्रेष्ठा, भगवंताचा महिमा तसंच गजेंद्राच्या उद्धाराची ही कथा मी तुला ऐकवली. जो कुणी ही कथा ऐकतो त्याचे कलिदोष आणि दुःस्वप्न नाहीसे होतात. हे भगवंताचं गुणगान त्याला यश आणि स्वर्ग मिळवून देतं. म्हणून ज्यांना आपलं कल्याण करून घ्यायचंय, दुःस्वप्न नाहीसे करून घ्यायचे, शांतीसाठी त्यांनी सकाळी शुचिरभूत होऊन याचा पाठ करावा. राजा,
गजेंद्राने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन सर्व व्यापक तसंच सर्वभूत स्वरूप श्रीहरींनी सर्वांच्या समक्ष त्याला आश्वासन दिलं. काय म्हणाले भगवंत? ये मान्त्वाच सरश्चेदम गिरीकंदर काननम वेत्रकीचकवेणूनाम गुल्मानी सुरपादपान. जे कुणी सकाळी ब्राह्ममुहूर्तावरती इंद्रिय निग्रह करून एकाग्र चित्ताने या स्तोत्रामधल्या माझं, तुझं आणि हे सरोवर, पर्वत, गुहा, वन, वेत, वेळू, बांबू यांची बेटं, तेथल्या दिव्य वृक्षांचं, माझं ब्रह्मदेवाचं, शंकराचं निवासस्थान असलेली शिखरं, माझं प्रिय ठिकाण असलेलं क्षीरसागर, प्रकाशमय श्वेतद्वीप, तसंच श्रीवत्सं कौस्तुभं मालां गदां कौमोदकीं मम सुदर्शनं पांचजन्यं सुपर्णं पतगेश्वरं. कौस्तुभमणी, श्रीवत्स, वनमाला, माझी कौमोदकी गदा, सुदर्शन चक्र, पांचजन्य शंख, पक्षीराज गरुड, माझा सूक्ष्म अंश असणारा शेष, शेषंच मत्कलां सूक्ष्मां श्रियं देवी मदाश्रयां ब्रह्मणां नारदं ऋषीं भवं प्रल्हादमेव च. माझ्या आश्रयाने राहणारी लक्ष्मी देवी, ब्रह्मदेव, देवर्षी नारद, शंकर, प्रल्हाद, मत्स्य, कत्स, वराहादी अवतार, मी केलेल्या माझ्या अनंत पुण्यमय लीला, सूर्य, चंद्र, अग्नी, ओंकार, सत्य, मूल प्रकृती, गाय, द्विज, अविनाशी सनातन धर्म, सोम, कश्यप, धर्माच्या पत्न्या, दक्षकन्या, गंगा, सरस्वती, नंदाम, कालिंदीं, सीतवारणां, ध्रुवं ब्रह्म ऋषीं सप्त पुण्यश्लोकांश मानवान. सप्त ब्रह्मर्षी, हत्ती, गंगा, सरस्वती, अलकनंदा, यमुना, ऐरावत, पुण्यश्लोक महापुरुष यांचं जो कोणी स्मरण करील त्यांची सर्व पापांपासून सुटका होईल, कारण ही सगळे माझेच रूप आहेत. उत्थाया पररात्रांते प्रयता सुसमाहितः स्मरन्ति मम रूपाणि मुच्यन्ते येन सोखिलात. गजेंद्रा, ये मां स्तुवन्त्यनेनांग प्रतिबुद्ध्यनिशात्यये तेषां प्राणात्यये चाहं ददामि विमलामतिं. गजेंद्रा, जे लोक ब्राह्ममुहूर्तावर उठून तू केलेल्या स्तुतीने माझे स्तवन करतील त्यांना मृत्यूसमयी मी निर्मळ बुद्धी देईल. अलौकिक बुद्धी भगवंतांनी प्रदान करावं असं ज्याला वाटत असेल त्यांनी ब्राह्ममुहूर्तावरती गजेंद्र मोक्ष या स्तोत्राचा अवश्य पाठ केला पाहिजे. मंडळी, शुकाचार्य म्हणतात, राजा इत्यादिश्य ऋषिकेश प्रध्माय जलजोत्तमं हर्षयन् विबुधानीक मारुरोह खगाधिपम. भगवान गोपाल कृष्णाची स्वारी, भगवान विष्णू परमात्म्याची स्वारी असं म्हणून आपला श्रेष्ठ शंख वाजवून देवतांना आनंदित करीत करीत गरुडावर स्वार झाले आणि वैकुंठाच्या दिशेने निघून गेले. राजा, अशा प्रकारे या गजेंद्राच्या मुक्तीचं स्मरण करणारा सुद्धा जीवनमुक्त होऊ शकतो याबद्दल यत्किंचितही मनामध्ये शंका घेण्याचं कारण नाही. राजा, ती मुक्ती तुलाही मिळो आणि जे कोणी याचं श्रवण करतील, मनन करतील, पठन करतील त्यालाही भगवंताची मुक्ती प्राप्त हो, एवढा आशीर्वाद भगवंतांनी दिलाय. राजा, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. पुढील चरित्र उद्याच्या भागात श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.